डोनाल्ड ट्रम्प यांनी कर किंवा कर आकारणी याबाबत संपूर्ण जगामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सगळ्याच देशांमध्ये सध्या काहीसं चिंतेचं वातावरण आहे। भारत सुरुवातीला या सगळ्या देशांच्या यादीमध्ये काहीसा मागे होता, पण सध्या तो अग्रस्थानी आलेला आहे। याचं कारण आहे ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका। भारतामधून जो सुद्धा माल अमेरिकेमध्ये आयात केला जातो त्या मालावर 25% सरसकट टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेने केली। खरं तर अनेक देशांवर त्यांनी अगदी 25%पासून ते 150%पर्यंत टॅरिफ लावलेलं आहे। भारतावर त्यांनी 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली। आता याचे परिणाम नेमके काय होणार? याचे परिणाम अनेक होतील आणि ते फक्त व्यापारापुरती संबंधित राहणार नाहीयेत। याचं कारण असं आहे की कोणत्याही दोन देशांमधले संबंध हे 3 पातळ्यांवर असतात। यापैकी पहिली पातळी असते B2B संबंध, म्हणजे बिझनेस टू बिझनेस त्यांचे संबंध कसे आहेत। दुसरे असते G2G संबंध, म्हणजे या देशाचं गव्हर्नमेंट आणि त्या देशाचं गव्हर्नमेंट यांचे संबंध कसे आहेत। आणि तिसरं असतं P2P संबंध, म्हणजे या देशातली लोक पीपल टू पीपल आणि त्या देशातील लोक यांचे संबंध कसे आहेत। आता तीनही पातळ्यांचा थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं भारत आणि अमेरिका यांचे तीनही पातळ्यांवरचे संबंध फार घनिष्ठ आहेत। कारण अनेक लोक भारतामधली अमेरिकेमध्ये नोकरीसाठी आहेत किंवा भारत आणि अमेरिकेतील लोकांचे एकमेकांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेले संबंध फार घनिष्ठ आहेत। आत्ताच्या घडीला व्यापाराचे संबंध सुद्धा चांगले आहेत आणि अमेरिकेतल्या विविध राष्ट्राध्यक्षांसोबत आणि अमेरिकेच्या एकूण व्यवस्थेसोबतही भारताच्या पंतप्रधानांचे आणि भारताच्या एकूण प्रणालीचे संबंध चांगले राहिलेले आहेत। हे सगळं होत असताना आता मात्र याच्यावर काहीसं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्याला कारण आहे ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका। डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती। त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्ट पासून होणार होती, पण भारताने काहीशी संयमी भूमिका घेतली। संयमी भूमिका अशासाठी म्हणावं लागेल कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी ही घोषणा केली होती। खरं तर दोन देशांमध्ये कोणताही व्यापारासंदर्भातला करार होतो किंवा नियम होतात त्यावेळेस दोनही देशांकडून याचा उच्चार होणं गरजेचं असतं, पण ट्रम्प यांच्या बाबतीत तसं झालं नाही।